Okay, guys, good morning, everybody. Once again, I welcome you all at CRG Academy in the regular lecture series on English grammar for military and Saral Seva Bharti examinations. Well, if my memory serves me right, we were discussing about the important topic called subject verb agreement. Okay, and I have also told you something about the concept of subject verb agreement. So before I proceed further with certain other rules, I will revise it. Okay, आता सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंटमध्ये सिम्पल आहे. अग्रीमेंट म्हणजे काय? करार. समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी भाड्याने राहता, यू वॉन्ट टू टेक अ फ्लॅट, यू वॉन्ट टू रेंट आउट अ फ्लॅट. मग तुम्ही काय करता? घरमालक तुमच्याशी करार करतो की 11 महिन्याचा करार आहे, मग नोटरी करावी लागते, कारण नोटरीचं डॉक्युमेंट इट इज व्हॅलिडेबल इन कोर्ट. मग महिन्याला तुम्ही एवढं भाडं देणार आहात, एवढं तुम्ही लाईट बिल भरणार आहात. 11 महिन्याच्या आत तुम्ही घर सोडून गेलात तर तुम्हाला उर्वरित महिन्यांचे पैसे द्यावे लागतात. जसं आर्मीमध्ये एक सिस्टम आहे, तुम्ही तिथे आर्मीमध्ये जवान म्हणून काम करा की ऑफिसर्स म्हणून काम करा, तुम्ही एकदा तुमची ट्रेनिंग पूर्ण झाली तर तुम्ही ते तुमच्या मनाने सोडू शकत नाही अनटिल अँड अनलेस यू हॅव अ व्हॅलिड रिझन. समजा मेडिकल रिझन असेल, खूप मोठा फॅमिली रिझन असेल, ओनली देन यू विल बी अलाउड टू गो ऑन हॉलिडे. तुम्ही जर म्हटलं की सर मी 4 वर्ष नोकरी करतो आणि उर्वरित नोकरी मी सोडून देतो, तर तुमच्यावरती केस होते, पोलीस तुम्हाला अटक करतात, किंवा मग गव्हर्नमेंटचं म्हणणं असतं की बाकीचे पैसे तुम्हाला तुमच्यावर जे ट्रेनिंगमध्ये खर्च केलेले आहेत ते भरून द्यायचे असतात. तसं पोलीस डिपार्टमेंटमध्ये आहे का? नाही. मनात आलं तेव्हा तुम्ही सोडून देऊ शकता. ठीक आहे, तर तशा पद्धतीनं अग्रीमेंट आहे. आता हे अग्रीमेंट कोणाच्या बाबतीत असेल? दिस अग्रीमेंट इज बिटवीन द सब्जेक्ट अँड द व्हर्ब ऑफ द सेंटेन्स. वाक्यामधला कर्ता आणि वाक्याचा क्रियापद या दोघांमध्ये काय झालं पाहिजे? ते अग्रीमेंट जे आहे ते झालं पाहिजे, हे लक्षात ठेवायचं आहे. तर काल आपण वेगवेगळे त्याचे नियम जे आहेत ते आपण पाहत होतो. ठीक आहे, मग काल आपण शेवटचा जो नियम पाहिला होता तो असा होता की दोन सब्जेक्ट्स ज्यावेळी तुम्ही अँड कंजंक्शननी काय करता? जॉईन करता. व्हेन टू सब्जेक्ट्स आर जॉईंड बाय द कंजंक्शन अँड, म्हणजे मग ते दोन करते तुमचे काय असतील? समजा तो आणि मी असं उदाहरण घेतो आपण, किंवा तुम्ही आणि मी. तर मग इथे तुम्ही आणि मी, आणीने आपण जोडलंय ना, तर अँडनी ज्या वेळेला तुम्ही दोन सब्जेक्ट्स जॉईन करता, आता ते सब्जेक्ट सिंग्युलर असू देत की प्लुरल असू देत, अँड कंजंक्शननी दोन करते तुम्ही जॉईन केले, तर त्यानंतर येणारा तुमचा जो क्रियापद आहे तो कसा असला पाहिजे? प्लुरलच असला पाहिजे. असे आपण काही नियम बघितले होते. मग दुसरा नियम मी अधिक यातच तुम्हाला सांगितला होता की समजा वाक्यामध्ये दोन वेगवेगळे दोन कर्ते आहेत, ते अँड कंजंक्शननी जोडल्या गेलेले आहेत, परंतु ते जर एकाच कर्त्याबद्दल किंवा वाक्यातल्या एकाच वस्तूबद्दल बोलत असतील तर मात्र आपला कर्ता कसा क्रियापद कसा येईल? सिंग्युलरच येईल. समजा पीनट बटर अँड जेली आर माय फेवरेट सँडविच, इज माय फेवरेट सँडविच. आता सँडविच हे एकच नाऊन आहे, बरोबर आहे, आणि त्या सँडविच या एकाच नाऊनबद्दल काय होतं आहे? म्हणजे पीनट बटर पण सँडविचचाच प्रकार आहे, जेली पण सँडविचचा प्रकार आहे, म्हणजे दोन्ही वेगवेगळे करते. जरी दोन असेल पीनट बटर अँड जेली, परंतु ते कोणाबद्दल बोलत आहेत? एकच नाऊन आहे वाक्यामध्ये सँडविच, या सँडविच नावाबद्दल ते बोलत आहेत. म्हणून या ठिकाणी आपला वाक्यामध्ये जो क्रियापद येईल तो कसा आला पाहिजे? तो सिंग्युलरच आला पाहिजे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता यामध्ये अजून एक अपवाद आहे, पहा, एक्सेप्शन आहे. एक्सेप्शन म्हणजे अपवाद. मी 2026 मध्ये एक पुस्तक लिहितोय, ते प्रकाशित करणार आहे मी. तसे मी 3 पुस्तके लिहिली आहेत आत्तापर्यंत, बट आय हॅवंट एट पब्लिश देम, कारण मला ते इंटरनॅशनल हार्पर कॉलिन्स आहे, कॉलिन्स आहे, तिकडून प्रकाशित करायचं आहे. त्यातनं कसं होतं? लाईफ टाईम रॉयल्टी मिळतं. ते 5-10 लाख कमवून शांत बसणं असं तो एक नियोजन नाही आहे. तर माझा मित्र आणि मी ते लिहितोय. तर आम्ही पुस्तक लिहितोय, जवळजवळ 100-125 पानाचं होईल, एक्सेप्शन्स इन इंग्लिश. म्हणजे इंग्लिशमध्ये प्रत्येक टॉपिकला जे अपवाद आहेत ना, त्या अपवादावरती. जसं आपण आर्टिकल्स पाहिलं, त्या आर्टिकल्सला आपण अपवाद आहे. म्हणजे आपण काय करतो की न्यूजपेपरच्या नावाच्या आधी आपण हे वापरतो, काय वापरतो? जसं न्यूजपेपरच्या नावाच्या आधी आपण आर्टिकल वापरतो, बरोबर आहे. पण समजा विकलीच्या आधी वापरतो का साप्ताहिकाच्या आधी? नाही. पाक्षिक फोर्टनाईटली त्याच्या आधी वापरतो? नाही. किंवा मासिकांच्या आधी वापरतो? नाही. किंवा आपण अंकांच्या आधी 1 2 3 4 आर्टिकल वापरत नाही, पण नंबर फर्स्ट सेकंड थर्ड ऑर्डरमध्ये वापरतो. मग हे एक्सेप्शन आहे की नाही? त्या एक्सेप्शनवरच आम्ही काय करतोय?
काम करते, की बाबा हे इंग्रजीमधले हे अपवाद आहेत आणि त्याचं उदाहरणासहित त्याचं स्पष्टीकरण. प्रत्येक टॉपिक्समध्ये काही काही अपवाद आहेत ते. मग याला हे अपवाद आहे. आता पहा, पहिला रूल, when two subjects are joined by conjunction and, we use plural verb. When two subjects are joined by conjunction and, but when they speak about only one noun or one thing, then you need to use singular form of the verb. Now let us understand third exception. आता काय करूया आपण, पुढचं जे एक्सेप्शन आहे ते लक्षात घेऊया. If words like each, every or no come before the subject, the verbs are singular. म्हणजे समजा तुम्ही काय केलं, वाक्यामध्ये सब्जेक्ट आहे, करताय, करत्यानंतर तुम्ही each वापरला. each म्हणजे प्रत्येकी, every म्हणजे प्रत्येकाला, आणि no समजा कुठल्याही वाक्यामध्ये कर्त्याच्या आधी, सब्जेक्टच्या आधी जर each, every or no असे शब्द आले तर तुमचा जो क्रियापद असेल वाक्यामध्ये तो कसा आला पाहिजे, सिंग्युलर आला पाहिजे. कसा आला पाहिजे, सिंग्युलर आला पाहिजे. ठीक आहे. आता आपण एक्झाम्पल्स घेऊया. ईच डॉग अँड ईच कॅट हॅज बीन वॅक्सिनेटेड. काय आलं, ईच डॉग अँड ईच कॅट हॅज बीन वॅक्सिनेटेड. आता इथे आपण हॅज बीन वापरलंय. हॅज बीन कसं आहे, सिंग्युलर आहे, आणि हॅव बीन कसा आहे, प्लुरल आहे. वाय हॅव वी युज्ड हॅज बीन हिअर, कारण इथे पहा, तुम्ही म्हणाल सर डॉग आणि कॅट या दोघांना आपण अँड कंजंक्शननी जोडलेला आहे, परंतु तरीही, बट इव्हन देन, इथे डॉगच्या आधी आलं इच, कॅटच्या आधी आलं इच. आपण म्हणतो ना, शांत बसा रे पोरांनो, प्रत्येकाला चॉकलेट मिळणार आहे, म्हणजे तुमच्यापैकी एकेकाला काय मिळणार आहे, चॉकलेट्स मिळणार आहेत. त्या अर्थाने आपण ते वापरले. म्हणजे ईच डॉग, तुमच्या घरात असलेला प्रत्येक श्वान, कुत्रा म्हटलं की जरा आपल्याला, आपण शिवी म्हणून कुत्रा शब्द वापरतो ना, एखाद्याला राग, एक कुत्री असं, तर हे जनरली म्हणतो. त्याला संस्कृत शब्द आहे श्वान. श्वान शब्द थोडा चांगला वाटतो, ठीक आहे, किंवा घोड्याला अश्व म्हणतात तशा पद्धतीने. तर इथे काय केलं आपण, प्रत्येक श्वान आणि प्रत्येक मांजर त्यांच्याबद्दल आपण वेगळेपणाने बोलतोय. दॅट इज वाय यू नीड टू यूज द सिंग्युलर फॉर्म ऑफ द वर्ब. इज दिस क्लिअर? ओके. आता पुढे जाऊया. आता त्यानंतर अजून एक्झाम्पल्स पाहू. एव्हरी बॉय अँड एव्हरी गर्ल ॲट द पार्टी वॉज गिव्हन अ प्रेझेंट. प्रत्येक मुलगा आणि प्रत्येक मुलीला पार्टीमध्ये काय दिलेलं होतं, प्रेझेंट, भेटवस्तू दिलेली होती. इथे आपण काय वापरलंय, वॉज वापरलेलं आहे. काय वापरलंय, वॉज वापरलंय. का वापरलंय वॉज आपण, का वापरलंय इथे, कारण बॉयच्या आधी एव्हरी आणि इथे अँडनी जोडलंय, पण गर्लच्या आधी सुद्धा काय कन्सिडर होईल, एव्हरी कन्सिडर होईल. ठीक आहे. पहा, एव्हरी एम्प्लॉई, सुपरवायझर अँड ऑफिसर इज रिस्पॉन्सिबल फॉर द जॉब. एम्प्लॉईच्या आधी एव्हरी, सुपरवायझरच्या आधी एव्हरी आणि ऑफिसरच्या आधी एव्हरी, म्हणजे प्रत्येकाच्या आधी कॉमानी सेपरेट केलंय म्हटलं ते एव्हरी वापरलंय, म्हणून कसा वापरलाय, सिंग्युलर व्हर्ब आपण वापरलेला आहे. ठीक आहे. तसंच नो, नो टॉकिंग अँड नो लाफिंग आर इज परमिटेड इन द लायब्ररी. आता टॉकिंगच्या आधी नो, लाफिंगच्या आधी नो, मग नो त्यांच्या आधी वापरलाय, म्हणून आपला क्रियापद कसा आलेला आहे, सिंग्युलर आलेला आहे. इज दिस अंडरस्टूड? आला का लक्षामध्ये? व्हेरी गुड. ओके, चला पुढे जाऊया. आता रूल नंबर 8 काय आहे, अगदी अगदी सोपा रूल आहे. पुढचे 2 रूल जे आहेत ना ते फारच सोपे रूल आहेत. आता इन्फिनिटिव्ह माहिती आहे तुम्हाला, क्रियापदाचं इन्फिनिटिव्ह. इन्फिनिटिव्ह म्हणजे काय, क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं आहे, पहिल्या रूपाच्या आधी टू नावाचा प्रत्यय लावायचा आहे, त्याला आपण प्रेफिक्स असं म्हणतो. बघा, समोरून लागलं तर प्रेफिक्स, पाठीमागून लागत असेल तर सफिक्स. जसं ईडी शब्दाच्या पाठीमागून लागतं, काय झाला, सफिक्स आहे. अपॉस्ट्रॉफी यस समोरून लागेल का, नाही, पाठीमागून लागेल, तर तो काय झाला, सफिक्स आहे. आणि जसं हॅपी, हॅपीचा विरोधार्थी शब्द अनहॅपी, मग अन कुठे लावला, हॅपीच्या समोर, मग तो काय झाला, प्रेफिक्स झाला. हे लक्षात ठेवायचं आहे. आता पहा, इन्फिनिटिव्ह म्हणजे काय, तर क्रियापदाचं पहिलं रूप आणि पहिल्या रूपाच्या आधी जर तुम्ही टू नावाचा प्रत्यय वापरला तर त्याला काय म्हटलं जातं, इन्फिनिटिव्ह फॉर्म ऑफ दी वर्ब असं म्हटलं जातं. मग समजा वाक्यामध्ये तुम्ही इन्फिनिटिव्ह वापरलेला आहे आणि इन्फिनिटिव्ह क्रियापदाचं रूप किंवा इन्फिनिटिव्ह एखादं नाऊन आहे, इन्फिनिटिव्ह फॉर्ममध्ये आहे, म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप आहे आणि त्याच्या आधी टू आहे. जर त्या इन्फिनिटिव्हलाच तुम्ही वाक्याचा कर्ता म्हणून वापरत असाल तर त्यावेळी मात्र तुमचा क्रियापद कसा येतो, सिंग्युलरच येतो. अँड इन्फिनिटिव्ह इज यूज्ड ॲज अ सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स. म्हणजे इन्फिनिटिव्हला तुम्ही या ठिकाणी क्रियापद म्हणून नव्हे तर तुम्ही त्याला काय करताय, कर्ता म्हणून वाक्यामध्ये वापरत आहात. अँड इन्फिनिटिव्ह यूज्ड ॲज अ सब्जेक्ट ऑफ अ सेंटेन्स टेक्स दी सिंग्युलर
फॉर्म ऑफ दी वर्ब. मग त्याला काय वापरल्या जाईल, क्रियापदाचं पहिलं रूप वापरल्या जाईल. ठीक आहे. परंतु आता लक्षात घ्यायचं, हाऊ एव्हर या शब्दाचा अर्थ काय होतो, तथापि, किंतु, परंतु, आहे की नाही. हाऊ एव्हर आय कॅन गो टू मुंबई टुमोरो, हाऊ एव्हर आय नीड टू बुक माय तिकीट. उद्या मी मुंबई जाऊ शकतो, परंतु मला माझं तिकीट बुक करावं लागेल. हाऊ एव्हर. आता पहा, हाऊ एव्हर, परंतु, टू इन्फिनिटिव्ज जॉईंड बाय अँड टेक द प्लुरल फॉर्म ऑफ द वर्ब. पण समजा एकाच वाक्यामध्ये दोन इन्फिनिटिव्ह आहेत आणि दोन्ही इन्फिनिटिव्हला तुम्ही अँड कंजंक्शननी जोडत आहात, त्यावेळी मात्र तुमचा जो क्रियापद आहे तो कसा आला पाहिजे, प्लुरलच आला पाहिजे. इज दिस अंडरस्टूड? ओके. नाव लेट मी गिव्ह यू सम एक्झाम्पल. पहा, टू बी अ गुड हजबंड वॉज जिम्स ॲम्बिशन. जिमच्या आयुष्यातलं ध्येय काय होतं माहिती आहे का, चांगला हजबंड होणं. पण जगात कोणीही चांगला हजबंड होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही सांगा. फॉर एक्झाम्पल, आय कॅनॉट बी अ गुड हजबंड. वाय? I mean anybody cannot be a good husband, आहे की नाही. बिकॉज विमेन हॅव द मेंटॅलिटी ऑफ कम्पॅरिझन, आहे की नाही. तुम्ही आपल्या आईला किंवा बाबांना बोलताना कधी आई सहजपणे म्हणते, बघा ते बाजूचे त्यांच्यासाठी काय काय करतात आणि तुम्ही, मी होते म्हणून टिकले तुमच्याकडे, आहे की नाही. आणि मग बाबा पण म्हणतात, मी होतो म्हणून तू पण टिकली, नाही तर तुला 10 झाले असते, आहे की नाही. याचा अर्थ काय की आपण सॅटिस्फाईड नाही आहे. आपल्याला काय वाटतं नेहमी, हा माणसांचा एक गुणधर्म आहे. साधी गोष्ट आहे मित्रांनो, एखाद्या पोलीस कॉन्स्टेबलला तुम्ही म्हटलं का हो काय नाही राव, मजा नाही, PSI झालो असतो तर पैसे कमवता आले असते, राब झाडता आला असतं. PSIला म्हटलं का रे बाबा, काय PI व्हायला पाहिजे, PSIत काय पडलंय. आणि त्या PIला विचारलं, पैसा आहे हो, डोक्याला लय ताप आहे राव, DYSP व्हायला पाहिजे, डोक्याला तापच नाही. आणि DYSPला वाटतं मला कोण काळा कुत्र खाता, SP व्हायला पाहिजे. म्हणजे इथे काय आहे, फार कमी लोक अशी आहेत की जे आपापल्या प्रोफेशनमध्ये खुश आहे. तुम्ही बारकाईने ऑब्झर्व करा, एखादा समजा छोट्या मोठ्या नोकरीवर लागला, त्यांनी 1-2 वर्ष नोकरी केलेली असेल, मग त्याला का रे बाबा आनंदी आहेस का, त्या तोंडून काही ना काही निगेटिव्ह येईल, नाही रे कामच खूप आहे, पगारच वेळेवर होत नाही, सगळं छान आहे रे पण ते कंटाळा येतो ड्युटीचा. म्हणजे प्रत्येक माणसाला ना स्वतःच्या जॉबमध्ये आनंद नाही. आपला देश प्रोग्रेस का करत नाही. म्हणजे मी एका सारसबागेमध्ये, इट वॉज इन 2018, माझे काही मित्र आले होते गावाकडून, तर सारसबागेचं नाव मोठं आहे, म्हणे सर आम्हाला तर भेळ खाऊ घाला तिथले. मी घेऊन गेलो त्यांना फिरायला. तर एक अमेरिकन कपल होतं, ती मुलगी त्या मुलापेक्षा वयाने मोठी होती. तर मला म्हणे ते तुम्ही त्यांच्याशी इंग्रजीत बोला, आम्हाला पाहायचं आहे कसं बोलल्या जातं फॉरेनरशी. मग मी त्यांना मस्त एक्सक्यूज मी असं करून बोललो त्यांना छान. त्यांना चहा वगैरे ऑफर केला, खायला ऑफर केलं, बट दे डिनाइड इट. पण दे वर हॅविंग व्हेरी गुड कॉन्व्हर्सेशन विथ मी. तर मी त्या मुलीला विचारलं की मॅम व्हॉट डू यू डू फॉर अ लिव्हिंग, तुम्ही काय करता. तर तिने अगदी अभिमानाने सांगितलं, तिच्या चेहऱ्यावर कुठलाही नकारात्मक भाव नव्हता. सर आय वर्क ॲज अ सबस्टिट्यूट टीचर इन अमेरिका. मला ते कळलंच नाही, सबस्टिट्यूट टीचर काय प्रकार आहे बाबा. मी विचारलं मॅम वी डू नॉट हॅव सबस्टिट्यूट टीचर्स इन इंडिया, कुड यू प्लीज एक्सप्लेन इट. तर मग तिने सांगितलं की सबस्टिट्यूट टीचर म्हणजे काय, तर शाळेमध्ये 5 शिक्षक आहे, 5च्या ऐवजी 6वा ठेवला जातो. म्हणजे 5 पैकी कोणी ॲबसेंट जर असेल तर त्याची जागा भरून काढण्यासाठी तो. आपल्याकडे काय होतं, समजा शाळा कॉलेजमध्ये भूगोल शिकवणारे सर आले नाहीत, एक तर तो क्लास काय होतो, ऑफ जातो. नाही तर PTचे सर येतात आणि म्हणतात आपल्याला ऑफ आहे, चला ग्राउंडवरती खेळायला जाऊ. पण दुसरे कोणी शिक्षक म्हणतात का नाही नाही आज ते सर नाही आहेत, त्यांच्याऐवजी काय करतो मी तुम्हाला शिकवतो. असं आहे का आपल्याकडे. आणि त्या सबस्टिट्यूट टीचरला सगळ्या विषयाचं नॉलेज असतं, कारण त्याला कधीही काही कोणाचं झालं की तो लगेच शिकवतो. की आपल्या इकडे एखाद्याला म्हणेल का अभिमानाने कोणी, नाही मी सबस्टिट्यूट टीचर असं आपण त्याला म्हणतो. तर आपल्याकडे आपलं आहे ते काम अभिमानाने प्रामाणिकपणे करण्याची आपल्याकडे वृत्ती नाही आहे. भारतीय लोकांमध्ये सिव्हिक सेन्स नाही आहे. तुम्ही जे काही करता त्यात तुम्ही अभिमान बाळगला पाहिजे. फॉर एक्झाम्पल एखादा स्वीपर आहे, त्याच्या लायकीचं काम त्याला मिळालं, त्यांनी ते आनंदाने केलं पाहिजे, बरोबर आहे. मी टीचर आहे, माझं काम मी आनंदाने केलं पाहिजे. एखादा कॉर्डिनेटर आहे, म्हणजे तुम्हाला जे जबाबदारी मिळाली आहे ना, ती जबाबदारी तुम्ही कुठलाही अहम भावना बाळगता ती पूर्ण केली पाहिजे. आणि प्रत्येकाने जर आपापली जबाबदारी पूर्ण केली तर देश पुढे जायला वेळ लागत नाही. आता दिस इज ऑल्सो अप्लाइड टू द पॉलिटिशियन. पॉलिटिशियनचं पण हेच आहे ना, की मला दिलेलं काम आहे ते दुसऱ्यांच्या सेवेसाठी आहे, ही भावना आपल्यामध्ये नाही आहे. म्हणून स्वामी विवेकानंद म्हणाले होते की भारताचे आदर्श काय आहेत, त्याग आणि सेवा. स्वतःच्या सुखाचा त्याग आणि इतरांची सेवा जर आपण केली
तर आपला देश काय होऊ शकतो, पुढे जाऊ शकतो. पण आत्ताच्या काळामध्ये सगळे कसे झाले, स्वार्थी झाले. प्रत्येकाला आपला खिसा भरायचा आहे, स्वतःचं पोट भरायचं. माझ्यामुळे कोणी उपाशी राहिलं त्याचं लोकांना वाईट वाटत नाही. म्हणजे माझ्यामुळे कोणाला दुःख झालं असेल तर मला त्याचा पश्चाताप व्हायला पाहिजे की अरे यार फालतू माझ्यामुळे मी बोललो, त्याला नव्हतं बोलायला पाहिजे. लोक हे रिअलाइज करत नाहीत. माझ्या फायद्यासाठी मी काहीही करू शकतो, असा एक आपला सामाजिक वर्तन झालेलं आहे. कारण आता तुम्ही मुलं जेव्हा सर्व्हिसमध्ये जाल तेव्हा ही गोष्ट कायम लक्षात ठेवायची की मला 10 तासाची ही जी नोकरी आहे तर ही मी त्या या टेबलवर या खुर्चीवर बसलेली आहे कशासाठी, माझ्याकडे आलेल्या व्यक्तीची सेवा झाली पाहिजे ना. कोणी तक्रार घेऊन आला असेल तुमच्याकडे, पोलीस म्हणून तुम्ही लागलात तर तुम्ही त्याचं ऐकून घेतलं पाहिजे. सैनिक म्हणून तुम्ही काम करत असाल तर तुमची पोस्टिंग झाली तिथे तुम्हाला काम करायचं आहे. अजून कुठे तुम्ही काम करत असाल तर तुम्ही तलाठी आहात फॉर एक्झाम्पल, तुमच्याकडे एखादा शेतकरी आला असेल त्याची अडचण घेऊन तर त्याची अडचण प्रेमळपणे सॉल्व्ह करणं हे तुमचं काम आहे ना. पण आपण काय करतो, काका करतो काम, बघा जरा चहा पाण्याचं काही होत असेल तर त्या चहा पाणीने आपली पार ठासून ठेवलेली आहे. असं म्हणून चहा पाणी मागणार मला आढळलं ना असं वाटतं त्याला गोळ्या घालून टाकाव्या. म्हणजे ही फार मोठी कीड आहे. करप्शनची सुरुवात या चहा पाण्यापासून होते आणि लोकांना द्यायला पण काही वाटत नाही. अरे बाबा तुझं त्यांनी काम केलं तर त्याचा पगार मिळतोय, त्याला चहा पाण्याची त्याला गरज नाही. एनिवे चला आता पहा, टू बी अ गुड हजबंड वॉज जिम्स ॲम्बिशन. एक चांगला नवरा होणं जिमचं ध्येय होतं पण झालं नाही. आता पहा टू बी काय आहे, इन्फिनिटिव्ह आहे. मग वाक्यामध्ये काय केलं आपण, सिंग्युलर व्हर्ब वापरला. कारण टू बी हिअर इट इज यूज्ड ॲज द सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स. ओके, आता दुसरं पहा, इन क्रिकेट टू बोल फास्ट अँड टू बॅट वेल आर इम्पॉर्टंट स्किल्स. बघा, टू बोल फास्ट एक इन्फिनिटिव्ह, टू बॅट वेल दुसरा इन्फिनिटिव्ह. टू इन्फिनिटिव्हज हिअर आर जॉईन्ड बाय कंजंक्शन अँड हेन्स यू नीड टू यूज प्लुरल फॉर्म ऑफ दी व्हर्ब. आलं लक्षामध्ये. ओके, पुढे जाऊया. आता रूल नंबर 9 काय आहे, अ जिरंड. जिरंड म्हणजे काय, क्रियापदाचं आयएनजी रूप. आता मी तुम्हाला सांगितलं की जरी जिरंड हा क्रियापदाचा आयएनजी रूप असेल पण आपण वाक्यामध्ये त्याला क्रियापद म्हणून वापरत नाही, तर आपण वाक्यामध्ये त्याला नाऊन म्हणून वापरतो. जसं की स्विमिंग इज अ गुड एक्सरसाइज असं आपण वाक्य घेतलं तर इथे स्विमिंग हे वाक्याच्या सुरुवातीला वापरलं, तर वाक्याच्या सुरुवातीला त्याला आपण क्रियापद म्हणून वापरलंय का, नाही. इट इज यूज्ड ॲज ए नाउन ऑफ द सेंटेन्स, इट इज यूज्ड ॲज ए सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स या अर्थाने आपण वापरलंय. तुमची जोडीदार कुठे आज, अच्छा का झोप नाही जागली, अच्छा ऑल ऑफ अ सडन, अच्छा अच्छा ओके. कॉलेजचं एक्झाम ना तुमचं चालू आहे ना, सगळ्यांचं कॉलेज, एज्युकेशन ब्रेक करायचं, कंटिन्यू करत राहायचं आपलं. भले रेग्युलरमध्ये ओपनमध्ये का होय ना, मी त्या दिवशी बोललो तर समजा आपलं एक झालं ओपनमधून होय, इग्नू आहे, डिस्टन्स. आता पुणे विद्यापीठामध्ये स्कूल ऑफ ओपन लर्निंग आहे, त्यातनं तुम्ही MBA करू शकता, MA करू शकता 5,000मध्ये. म्हणजे विद्यापीठाचा सिलेबस आहे, सगळंच आहे, फक्त तिथे रेग्युलर जायची गरज नाही. तुम्हाला डिग्री पण मिळणार आहे विद्यापीठ. यावर्षी मागच्या वर्षी फक्त 16 विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतली होती MBA, आता 333 विद्यार्थ्यांनी काय घेतली, ॲडमिशन घेतली. प्रोफेशनल डिग्री कलेक्ट करत राहिलं पाहिजे आपण. ठीक आहे, पहा नाव, अ जिरंड दॅट इज यूज्ड ॲज द सब्जेक्ट ऑफ अ सेंटेन्स टेक्स द सिंग्युलर फॉर्म ऑफ द व्हर्ब. म्हणजे तुम्ही जिरंड वापरलाय वाक्यामध्ये, म्हणजे क्रियापदाचं आयएनजी रूप वापरलेलं आहे. आता तुम्ही त्याला वाक्यामध्ये वापरलेला आहे. जर वाक्यामध्ये जिरंड हा कर्ता म्हणून वापरला असेल तर क्रियापद कसं आलं पाहिजे, सिंग्युलरच आलं पाहिजे. ठीक आहे, परंतु आता जिरंड्स म्हणजे काय, आयएनजी रूप. आता परंतु हावेवर टू जिरंड्स लिंक्ड बाय अँड टेक द प्लुरल फॉर्म ऑफ द व्हर्ब. पण वाक्यामध्ये 2 जिरंड आहेत आणि त्यांना आपण कशाने जोडलंय, अँडनी जोडलंय. मग मात्र क्रियापद कसा आला पाहिजे, प्लुरल आला पाहिजे. ठीक आहे, बस की सिंगिंग इज नॉट इझी, गाणं काही तेवढं सोपं नाही. स्विमिंग अँड हॉर्स रायडिंग आर माय हॉबीज. आणि आता इथे स्विमिंग म्हणजे पोहणे, हॉर्स रायडिंग म्हणजे घुडसवारी, हे माझे छंद आहेत. आता 2 जिरंड आहे म्हणून काय केलं, प्लुरल व्हर्ब आपण या ठिकाणी वाक्यामध्ये वापरलेला आहे. इज दिस क्लिअर, अंडरस्टूड. ओके, पुढे जाऊया. रूल नंबर 10 काय आहे पहा, हे सांगितलंय मी ऑलरेडी, सो इट इज नॉट इम्पॉर्टंट फॉर यू. हे कधी याच्यावर क्वेश्चन पण येत नाही या रूलवरती. आता रूल नंबर 11 हा थोडा इम्पॉर्टंट आहे. सिंग्युलर इंडिफायनाइट प्रोनाउन्स टेक सिंग्युलर व्हर्ब्स while plural one take plural verbs. आता पहा, इनडिफायनाइट प्रोनाउन्स म्हणजे काय हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. इनडिफायनाइट म्हणजे काय, अनिश्चित सर्वनामे. म्हणजे प्रोनाउन चॅप्टरमध्ये आपल्याला एक प्रोनाउन पाहायला मिळतो इनडिफायनाइट. तर प्रोनाउन एक असतं डिफायनाइट, एक असतं इनडिफायनाइट. इनडिफायनाइट म्हणजे काय, असा प्रोनाउन जो स्पेसिफिक वस्तू
किंवा स्पेसिफिक व्यक्तीचा बोध करत नाही. समजा मी जर म्हटलं एनीबडी कॅन डान्स, कोणीही नृत्य करू शकतं. आता इथे एनीबडी हा स्पेसिफिक व्यक्तीबद्दल आपण बोलतोय का? नाही, आपण नॉर्मल सेन्सनी बोलतो आहे, म्हणजे तो काय झाला? इनडिफायनाइट झाला असं म्हणू शकतो. ओके, एनीवन कॅन कम विथ मी, एनीवन कोणीही येऊ शकतं. एनीवन काय आहे? इनडिफायनाइट आहे. स्पेसिफिक म्हटलं का तू 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 नाही, एनीवन आहे की नाही. तर असा सर्वनाम जो विशेष व्यक्ती किंवा विशेष वस्तूचा उल्लेख करत नाही त्याला काय म्हणतो आपण? इनडिफायनाइट प्रोनाउन असं म्हणतो. आता इनडिफायनाइट प्रोनाउन दोन प्रकारचे असतात. काही इनडिफायनाइट प्रोनाउन्स हे सिंग्युलर असतात बिकॉज दे टॉक अबाउट अ सिंग्युलर पर्सन, अ सिंग्युलर थिंग. ऑन द अदर हँड, सम इनडिफायनाइट प्रोनाउन्स they talk about plural persons, plural thing, and that is why you need to use plural form of the verb after them. म्हणजे जर तुमचा वाक्यात वापरलेला इनडिफायनाइट प्रोनाउन सिंग्युलर असेल तर तुम्ही काय वापरलं पाहिजे? सिंग्युलर वर्ब. आणि वाक्यात वापरलेला इनडिफायनाइट प्रोनाउन प्लुरल असेल तर तुम्ही काय वापरला पाहिजे? प्लुरल वर्ब वापरला पाहिजे. इज दिस क्लिअर? ठीक आहे, चला पुढे जाऊया आपण. आता some indefinite pronouns take singular or plural verbs depending on the context. पण आता काही इनडिफायनाइट प्रोनाउन असे आहेत की त्यांच्यानंतर सिंग्युलर पण वापरल्या जातं आणि प्लुरल पण वापरल्या जातं. म्हणजे पहा, जे सिंग्युलर इनडिफायनाइट प्रोनाउन आहे त्यानंतर सिंग्युलर वर्ब, जे प्लुरल इनडिफायनाइट प्रोनाउन आहे त्यानंतर प्लुरल वर्ब. पण काही इनडिफायनाइट प्रोनाउन असे आहेत की त्यांच्यानंतर आपण सिंग्युलर वर्ब पण वापरू शकतो किंवा प्लुरल वर्ब पण वापरू शकतो. आता ते कशावरून ठरतं? इट डिपेंड्स ऑन द कॉन्टेक्स्ट ऑफ द सेंटेन्स. वाक्याचा संदर्भ काय त्यावर ते अवलंबून आहे. नाउ लेट अस डिस्कस देम बाय एक्झाम्पल्स. आता इनडिफायनाइट प्रोनाउन कुठले कुठले आहेत सिंग्युलरमध्ये? अनादर, अजून एक, एनीबडी, एनीवन, एनीथिंग, ईच, आयदर, एव्हरीबडी, एव्हरीवन, एव्हरीथिंग, अ लिटल, लिटल, मच. ओके, नंतर neither, nobody, no one, nothing, one, other, somebody, someone, something. ओके, आणि प्लुरल इनडिफायनाइट प्रोनाउन कुठले कुठले आहेत? बोथ, अ फ्यू, फ्यू, मेनी, अदर्स, सेव्हरल. हे झाले प्लुरल. आणि प्लुरल किंवा सिंग्युलर म्हणजे हे काही प्रोनाउन असे आहेत की ते प्लुरल पण असतात आणि सिंग्युलर पण असू शकतात. ऑल, एनी, मोर, most, none, some. हे काय आहे? They are singular as well as plural and that depends on the context of the sentence. वाक्याचा संदर्भ ठरवतो की बाबा ऑल हा सिंग्युलर आहे की प्लुरल आहे, मच हा सिंग्युलर आहे की प्लुरल. आलं लक्षामध्ये? कळलं? पुढे जाऊया चला. आता एक्झाम्पल्स हे सिंग्युलर. ईच ऑफ द हंटर वियर्स अ रेड जॅकेट. हंटर्स म्हणजे कोण? शिकारी. प्रत्येक शिकारी हा लाल कलरचा जॅकेट घालतो. आता इथे पहा, हंटर्स हे नाउन जरी तुम्हाला प्लुरल वाटत असेल पण वाक्यामध्ये काय वापरलंय? ईच वापरलंय, म्हणून तुमचा काय आला? करता वियर्स आला. आता मी कालच सांगितलं की तुमच्या वाक्यातल्या व्हर्बला एस ई एस लागलं की तो सिंग्युलर होतो आणि विदाऊट एस ई एस तो प्लुरल होतो. एखाद्या नाउनला एस ई एस लागलं की तो प्लुरल होतो. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे व्हर्ब विथ एस ऑर एस इज सिंग्युलर इन नेचर. नंतर आहे एव्हरीबडी. एव्हरीबडी ऑन पॅट्रोल टू नाईट नीड्स टू बी ऑन हाय अलर्ट. पॅट्रोल म्हणजे काय? व्हेरी गुड, गस्ती पथक. रात्री काय करतात? गस्त घालतात. पोलीसवाले समजा उद्या तुम्ही नोकरीला लागले, तुम्हाला रात्री काय करावं लागतं? शक्यतो लेडीजचं पण आजकाल स्पेशल गाड्या असतात त्यांच्या, पण जेंट्स जास्त करून रात्री ती गाडी फिरते ना पोलिसांची, म्हणजे काही गुन्हा होऊ नये, चोरी होऊ नये यासाठी ते लगेच फोन आला की मग ते पळतात. गस्ती पथक म्हणतात त्याला, गस्त घालणे. एव्हरीबडी ऑन पेट्रोल टू नाईट नीड्स टू बी ऑन हाय अलर्ट. प्रत्येकाला रात्री हाय अलर्टवर राहिलं पाहिजे. ठीक आहे, पुढे. एव्हरीवन असोसिएटेड विथ द प्रोजेक्ट इज हिअर टुडे. एव्हरीवन वापरले म्हणजे या प्रोजेक्टशी ज्याचा ज्याचा संबंध आहे सगळे इथे आहेत सिंग्युलर व्हर्ब. समवन हॅज टू बी रिस्पॉन्सिबल. कोणाला ना कोणाला तरी जबाबदार व्हायला पाहिजे. मग इथे समवन नंतर काय वापरले? हॅज सिंग्युलर, हॅव प्लुरल आहे. बरोबर आहे. ईच ऑफ द कार्स हॅज गॉट इट्स इन्शुरन्स. प्रत्येक कारला काय आहे? आपापलं इन्शुरन्स आहे. मग इथे काय केलं? हॅज वापरलंय. इज आयदर ऑफ यू रेडी फॉर लंच. आयदर हा एकटा जर असेल, बघा आयदर ऑर नाही आहे, फक्त आयदर असेल तर तो सिंग्युलर आहे. इज आयदर ऑफ यू रेडी फॉर लंच म्हणजे दोन्हीपैकी कोणी एक लंचसाठी तयार आहे का? लंच म्हणजे दुपारचं जेवण. बघा
सकाळी जे नाश्ता करता ते ब्रेकफास्ट. मग लंच आणि ब्रेकफास्टच्या मधात, आता समजा तुम्ही सकाळी 7 वाजता अभ्यासाला बसले आणि मग तुमचं जेवण दुपारी 2 वाजता असेल फॉर एक्झाम्पल, तर मधात तुम्ही 10:30-11ला काहीतरी हलकं फुलकं खाता, ते काय झालं, ब्रंच. म्हणजे समथिंग दॅट यू ईट बिटवीन लंच अँड ब्रेकफास्ट, त्याला काय म्हणतो आपण, ब्रंच. मग संध्याकाळी आता दुपारी 2ला जेवण झालं की रात्री समजा 9ला तुमचं जेवण असेल, मग संध्याकाळी परत 5-6 वाजता हलकं काहीतरी आपण खातो, त्याला काय म्हटलं जातं, स्नॅक्स. गावरान भाषेत त्याला चकना म्हणतात, आहे की नाही. तर त्याला म्हणतात स्नॅक्स. रात्री जे आपण खातो ते डिनर. आणि कॅन्डल लाईट डिनर काय, व्हेरी गुड, सिम्पल आहे की नाही. दिवे विझवायचे, मेणबत्त्या लावायचा आणि कॅन्डल लाईट डिनर. कोणासोबत डेटला गेलं की कॅन्डल लाईट डिनर केल्या जातं. का घरी पण तुम्ही काय करू शकता, कॅन्डल्स, मेणबत्तीच्या उजेडात केलेलं जेवण. समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही बाहेर हॉटेल, एखादं मोकळं हॉटेल आहे, बसलाय, कॅन्डल लावली आणि गप्पा करत करत खाताय, रोमॅन्टिक डिनर होतं ते, तर त्याला कॅन्डल लाईट डिनर म्हणतात. आणि मग रात्री काही लोक 12 नंतर खातात, स्पेसिफिकली जे नाईट शिफ्ट्समध्ये काम करतात, IT मध्ये काम करतात, एखाद्याची शिफ्ट 2:30 वाजता संपली आहे, मग घरी येऊन तो काहीतरी खातो ना, तर त्याला काय म्हटलं जातं, त्याला म्हटलं जातं सपर, SUPPER. काय म्हटलं जातं, सपर. सपर म्हणजे काय, मध्यरात्रीचं जेवण, बरोबर. आणि सकाळी उठलं की परत ब्रेकफास्ट आपला असतो. ब्रेकफास्ट, रात्रीचं उपवास तोडणे म्हणजे काय, ब्रेकफास्ट करणे. मी 2015 ते 17 रामकृष्ण आश्रममध्ये राहायला होतो, आमचा ठरलेला शेड्यूल होता. आता हे सगळ्या याच्यामुळे राहायला जाणं होत नाही, मधामधात थोडं थोडं होतं. तर जवळजवळ 2 वर्ष तर आमचा शेड्यूल कसा होता की सकाळी बरोबर 6:15 वाजता नाश्ता मिळेल. प्रत्येक दिवशीचा नाश्ता वेगवेगळा आहे. सोमवारी तुम्हाला पोहे, चना, त्याचा रस्सा मिळेल. मंगळवारी तुम्हाला मटकी आणि रस्सा मिळेल. बुधवारी तुम्हाला मुरमुरे आणि रस्सा मिळेल. गुरुवारी पुरी भाजी, आपल्याला तोंडात पाणी यायला लागलं, कंपल्सरी मिळेल. शुक्रवारी तुम्हाला इडली मिळतील, ठीक आहे. शनिवारी तुम्हाला काय मिळेल, डोसा मिळेल. आणि रविवारी तुम्हाला ब्रेड असतात ना भाजलेल्या, ते तुम्हाला दिल्या जाईल, बरोबर आहे. मग सकाळी 6:15ला नाश्ता झाला की मग 11 वाजता जेवण, बरोबर. 11 वाजता जेवण. 11 वाजता जेवण झालं की उन्हाळा असेल समजा, तर उन्हाळा असेल तर तुम्हाला 1 ग्लासभर असा मठातच बनवलेला ओरिजिनल मठ्ठा दिला जातो एकदम, बरोबर आहे, ग्लासभर, पोटभर जेवण आणि मठ्ठा, ठीक आहे. आणि हिवाळा असेल तर गरम दूध सकाळी वाटीभर. आणि संध्याकाळच्या वेळी मग 4 वाजता चहा नाश्ता, आहे की नाही. नाश्त्यामध्ये पण वेगवेगळं बनवलं जायचं. संध्याकाळी मुरमुरा असेल, कधी ब्रेड असेल, कधी बिस्किट असेल, असं वेगवेगळं. संध्याकाळचं हलकं फुलकं 4 वाजता, पण चहा नाश्ता कंपल्सरी. मग त्याच्यानंतर संध्याकाळी परत 7 वाजता जेवण. असं ठरलेलं काय होतं, शेड्यूल होतं. असं एकदम असं डिसाइडेड काय होतं, शेड्यूल होतं, ते असं ठरलेलं होतं एकदम, ठीक आहे. तर हे लक्षात तुम्हाला ठेवायचं. तर आपल्याला हे असं वेळेवर जेवण केलं की आरोग्य पण काय होतं आपलं, चांगलं राहतं, ठीक आहे. चला, इज आयदर ऑफ यू रेडी फॉर लंच, तुमच्या दोघांपैकी कोणी लंचसाठी तयार आहे का, अशा अर्थाने आपण हे वापरलेलं आहे, ठीक आहे. चला पुढे जाऊ. आता एक्झाम्पल्स पाहूया. इच ऑफ द पेशंट्स वर चेक्ड बाय द डॉक्टर. प्रत्येक पेशंटला डॉक्टरद्वारे चेक केल्या गेलं, इच वापरलाय. इच ऑफ द स्टुडंट्स आर रिस्पॉन्सिबल फॉर रायटिंग अ पोअम. प्रत्येक स्टुडंट हा कविता लिहिण्यासाठी जबाबदार आहे, असा काय घेतलाय आपण, वाक्याचा अर्थ घेतलेला आहे. समजलं इथपर्यंत, ठीक आहे. आता पहा, नायदर ऑफ द वीमेन हॅज गॉट अ कार. नायदर ऑफ द वीमेन हॅज गॉट अ कार. कुठल्याच स्त्रियांकडे कार नाही. नायदर वापरला, सिंग्युलर. एनीवन इज परमिटेड टू पार्टिसिपेट इन द रेस. कोणालाही रेसमध्ये सहभागी होण्याची परवानगी दिलेली आहे. मग एनीवन नंतर काय वापरलंय, इज, सिंग्युलर व्हर्ब वापरलाय आपण, ठीक आहे. पुढे एक्झाम्पल्स. आता प्लुरल. आता काही जे हे आहेत प्रोनाउन्स आहेत ते सिंग्युलर पहिले, आता प्लुरल. आता बोथ. बोथ म्हणजे दोन्हीही. बोथ वर ॲट फॉल्ट, दोघांचाही काय होता, दोष होता, बरोबर आहे. आता मेनी ऑफ माय क्लासमेट्स आर गोईंग ऑन द कॉलेज ट्रिप. मेनी नंतर काय वापरलंय, आर वापरलंय, कारण मेनी म्हणजे अनेक माझे मित्र कॉलेज ट्रिपला जात आहेत, बरोबर आहे. सेव्हरल ऑफ द पेंटिंग्स आर डिस्ट्रॉईड इन द फायर. सेव्हरल म्हणजे अनेक, मग काय केलं, सेव्हरल ऑफ द पेंटिंग्स आर डिस्ट्रॉईड इन द फायर, ओके. इथे आर वापरलाय. नंतर ऑल ऑफ द पिझ्झा इज इटन. सगळा पिझ्झा जवळजवळ आपण खाल्ला आहे. ऑल ऑफ द बिस्किट्स आर इटन. सगळे बिस्किट्स आपण खाल्लेले आहेत, अशा अर्थाने वापरले. बघा, सम ऑफ द मनी वॉज मिसिंग. काही पैसे मिस होते, आपण सम ऑफ द मनी, आता इथे वॉज. आणि सम ऑफ द गोल्ड कॉइन्स वर मिसिंग.
मित्रांनो एका वाक्यामध्ये सिंग्युलर व्हर्ब वापरलाय, एका वाक्यामध्ये प्लुरल. का बरं? थोडंसं वाक्य जर ऑब्झर्व करून सांगा मला, काय फरक असू शकतो? व्हेरी गुड. आता पहा, सम ऑफ द मनी वॉज मिसिंग. सम सोबत हा जो मनी नाऊन वापरलाय तो सिंग्युलर आहे, म्हणून व्हर्ब कसा आला? सिंग्युलर आला. आणि सम ऑफ द गोल्ड कॉइन्स वर मिसिंग. आता इथे सम नंतर वर काय आलं? प्लुरल फॉर्म मध्ये आलं. काय आलंय? प्लुरल फॉर्म मध्ये आलंय, म्हणून आपण याला काय केलंय? प्लुरल वापरलंय. सम ऑफ द गोल्ड कॉइन्स वर मिसिंग. मग आता सम नंतर हे वर काय आहे? प्लुरल आहे, म्हणून काय केलं? प्लुरल फॉर्म मध्ये आपण त्याला वापरलेलं आहे. इज दिस क्लिअर? अंडरस्टूड? ओके, ठीक आहे. पुढे, नन ऑफ द वर्क इज कम्प्लिटेड. नन ऑफ द वर्क इज कम्प्लिटेड. आता नन नंतर वर्क कसा आहे? सिंग्युलर नाउन आहे, इज सिंग्युलर वर्ब. नन ऑफ द ट्रेन्स आर लिव्हिंग. नन ऑफ द ट्रेन्स आर लिव्हिंग. आता ट्रेन्स काय आहे? प्लुरल नाउन आहे, म्हणून काय वापरलं? आर आपण वापरलेलं आहे. समजलं का तुम्हाला? ठीक आहे. नन ऑफ द एम्प्लॉई हॅव ब्राउट देअर चिल्ड्रन टू द कंपनी डिनर. नन ऑफ द एम्प्लॉई हॅव ब्राउट. आता बा, एम्प्लॉईज हे काय आहे? प्लुरल आहे. नन सोबत एम्प्लॉईज प्लुरल नाउन आहे, म्हणून प्लुरल व्हर्ब आपण वापरलेला आहे. नन ऑफ द स्टुडंट्स आर इंटरेस्टेड इन द पिकनिक. नन नंतर स्टुडंट्स कसा आहे? प्लुरल नाउन आहे, तर प्लुरल व्हर्ब आपण वापरलेला आहे. नन ऑफ द मेंबर्स हॅव सेड हाऊ दे विल वोट. आता नन नंतर हॅव कसा आहे? मेंबर्स हे प्लुरल नाउन आहे, म्हणून काय वापरलं? हॅव वापरलं. मोस्ट ऑफ द मूव्ही वॉज बोरिंग. मोस्ट ऑफ द पीसेस वर फाउंड इन द कबर्ड. काय फरक आहे दोन वाक्यामध्ये? सांगा बघू. बघा, नन ऑफ द मूव्ही वॉज बोरिंग. आता मोस्ट नंतर मूव्ही सिंग्युलर आहे, वॉज आलं, आणि मोस्ट नंतर पीसेस प्लुरल आहे, म्हणून वर आलं. म्हणजे पहा, आता समजा मोस्ट, ऑल आहे की नाही, सम यांच्यानंतरचा नाउन सिंग्युलर आला तर सिंग्युलर व्हर्ब, यांच्यानंतरचा नाउन प्लुरल आला तर प्लुरल व्हर्ब वापरायचं. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. सम ऑफ द केक हॅज बीन इटन. सम ऑफ द केक्स हॅव बीन इटन. आता केक सिंग्युलर नाउन आहे, सिंग्युलर व्हर्ब वापरलंय. सम ऑफ द केक्स प्लुरल नाउन आहे, प्लुरल व्हर्ब आपण वापरलेला आहे. इज दिस क्लिअर? गॉट इट? अंडरस्टूड? हे लक्षात तुम्हाला ठेवायचं. ठीक आहे, चला आता रूल नंबर 12 काय आहे? यूज अ सिंग्युलर व्हर्ब विथ कलेक्टिव्ह नाउन. कलेक्टिव्ह नाउन सोबत काय करायचंय? सिंग्युलर व्हर्ब वापरायचंय. आता कलेक्टिव्ह नाउन म्हणजे काय? व्हॉट डू यू मीन बाय अ कलेक्टिव्ह नाउन? कलेक्टिव्ह नाउन म्हणजे काय? समूहवाचक नाम. कलेक्शन असतं, जिथे काय असेल? कलेक्शन असेल, म्हणजे वस्तू, व्यक्ती यांचं कलेक्शन. जसं कलेक्शन ऑफ सोल्जर्सला आर्मी म्हटलं जातं, बरोबर आहे? किंवा आपण कलेक्शन ऑफ सिंगर्स, गायक लोकांचा समूह, त्याला ऑर्केस्ट्रा किंवा कायर्स म्हणतो. जनावरांच्या कळपाला आपण हर्ड म्हणतो, आहे की नाही? मधमाशांच्या कळपाला काय म्हणतो? माशांच्या कळपाला स्कूल म्हणतो. असे कलेक्टिव्ह म्हणजे काय? आता पहा, 12 केळींचं कलेक्शनला काय म्हणतो? डझन म्हणतो आपण. तुम्ही केळीवाल्याकडे गेले तर तुम्ही त्याला काय म्हणता? डझनमध्ये, काका अर्धा डझन द्या, 1 डझन द्या. भाव विचारताना म्हणता का 10 रुपयाला किती केळी दिली, किंवा 10 केळींचा भाव किती, असं विचारता का? नाही. मध्यंतरी तुम्ही ते एक यूट्यूब शॉर्ट पाहिलं असेल. एक दुकानदार एक व्यक्ती दुकानदाराकडे जातो आणि त्याला म्हणतो, ये 10 रुपये वाला बिस्किट पॅकेट कितने का है जी, आहे की नाही? हा, पाहिलं असेल. मग त्याच्यानंतर ते आपले 2 क्रिकेट प्लेयर आहे, रिंकू सिंग आणि कुलदीप यादव, यांनी पण ते बनवलं. तसं 10 रुपये दिलो, 10 रुपये वाला बिस्किट पॅकेट कितने का है जी, आहे की नाही? मग त्याच्यामध्ये तो म्हणतो, ये क्या बात है, गुस्सा हो रहे हो आप. तर मध्यंतरी सूर्यकुमार यादव आशिया कप जिंकल्यानंतर पाकिस्तानच्या पत्रकारांनी त्याला प्रश्न विचारला की तुम्ही हस्तांदोलन, शेक हँड का केलं नाही? सूर्यकुमार यादव त्याला म्हणाला, आप गुस्सा हो रहे हो, आहे की नाही? म्हणजे युट्यूब शॉर्टच्या भाषेमध्ये ते म्हटलं होतं. ठीक आहे, चला, पाहिलं असेल ना तुम्ही ते 10 रुपयावाला बिस्किट पॅकेट. पहा, यूज ए सिंग्युलर व्हर्ब विथ कलेक्टिव्ह नाउन. म्हणजे पहा, समूहवाचक नाम, जिथे आता समजा क्लास आहे, क्लास म्हणजे काय? कलेक्शन ऑफ स्टुडंट्स. टीम, कलेक्शन ऑफ प्लेयर्स, तिथे आपण वापरतो सिंग्युलर. एक्झाम्पल्स पहा, एनी टीम प्ले वेल आफ्टर प्रॅक्टिसिंग हार्ड. कोणताही संघ, एनी टीम प्लेज वेल. टीम हे काय आहे? समूहवाचक नाम, मग इथे सिंग्युलर व्हर्ब वापरलाय. द कमिटी हॅज बीन डिस्कसिंग द मॅटर फॉर द लास्ट 2 days. मागच्या 2 दिवसापासून कमिटी हा विषय डिस्कस करत आहे. मग इथे काय केलं? कमिटी नंतर हॅज आपण वापरलेलं आहे, सिंग्युलर व्हर्ब वापरले. कमिटी म्हणजे काय? कलेक्शन ऑफ मेंबर्स. द फॅकल्टी इज एक्सपेक्टिंग द पे रेज इन समर. फॅकल्टी म्हणजे शिक्षकांचा समूह, ते मालकाला म्हणतात पगार वाढवा आमचा, आहे की नाही?
त्याच्यानंतर नोट आहे, इफ द कलेक्टिव्ह नाउन इज प्लुरलाइज्ड यूज द प्लुरल व्हर्ब. आता कलेक्टिव्ह नाउन नंतर आपण सिंग्युलर व्हर्ब वापरतो, बरोबर आहे. पण समजा कलेक्टिव्ह नाउनच प्लुरलाइज केलं असेल तर टीमला टीम्स केलं, ग्रुपला ग्रुप्स केलं, कमिटीला कमिटीज केलं, आर्मीला आर्मीज केलं, मग आपल्याला काय करावं लागेल, प्लुरल व्हर्ब वापरावा लागेल. जसं की द ग्रुप इज मीटिंग टुडे, इथे ग्रुप सिंग्युलर आहे, सिंग्युलर व्हर्ब. द ग्रुप्स आर मीटिंग टुडे, ग्रुप्स नंतर आर काय आहे, प्लुरल व्हर्ब आपण वापरलेला आहे. आता रूल नंबर 13 पाहूया. सब्जेक्ट्स जॉइंड बाय ऑर, नॉर, आयदर ऑर, नायदर नॉर अँड नॉट ओनली बट ऑल्सो आर हँडल्ड इन द फॉलोविंग मॅनर. आता कधी कधी वाक्यामध्ये आपण काय करतो, दोन करते जोडतो ना आयदर ऑरने, एक आयदर सोबत, एक ऑर सोबत, एक नायदर सोबत, नॉर सोबत. हा टॉपिक झाल्यावर आपण तेच युसेज पाहणार आहोत, आयदर ऑर, नॉट ओनली बट ऑल्सो. समजा आय प्ले नॉट ओनली क्रिकेट बट ऑल्सो कबड्डी. ओके, सर आय कॅन मॅरी आयदर कटरीना ऑर करीना, असं आपण उदाहरण घेतलंय. नायदर कटरीना नॉर करीना कॅन मॅरी मी, असं आपण उदाहरण घेतलं. याचा अर्थ काय, नायदर नॉर निगेटिव्ह वेमध्ये, आयदर ऑर पॉझिटिव्ह वेमध्ये, नॉट ओनली बट ऑल्सो फक्त हेच नाही तर फक्त तेच. ओके, आय एम नॉट ओनली अ गुड टीचर बट ऑल्सो अ सिंगर, मी शिक्षकच नाही तर गायक सुद्धा, अशा अर्थाने आपण ते वापरतो. आता पहा इथे पहिला रूल काय, इफ बोथ द सब्जेक्ट्स आर सिंग्युलर द व्हर्ब इज सिंग्युलर. आयदर ऑर, नायदर नॉर, नॉट ओनली बट ऑल्सो सोबत दोन्हीही करते सिंग्युलर असेल तर व्हर्ब कसा आला पाहिजे, सिंग्युलरच आला पाहिजे. एक्झाम्पल सेम, जुली ऑर तिशा इज कमिंग हिअर टुडे. जुली आणि तिशा इथे येत आहेत. जुली ऑर तिशा इज कमिंग हिअर टुडे, ऑरनी जोडलंय ना, बरोबर आहे. पहिलं पण सिंग्युलर आहे, दुसरं पण सिंग्युलर आहे, सिंग्युलर व्हर्ब. नायदर द डॉल नॉर द टॉय ट्रेन इज टू एक्सपेन्सिव्ह. द डॉल नायदर सोबत सिंग्युलर आहे, द टॉय ट्रेन नॉर सोबत सिंग्युलर आहे, म्हणून काय केलंय आपण, सिंग्युलर व्हर्ब तिथे वापरलाय. आयदर अ बुक ऑर अ बुकेट मेक्स ए नाईस गिफ्ट. आता अ बुक आयदर सोबत सिंग्युलर आहे, अ बुकेट काय आहे, सिंग्युलर आहे ऑर सोबत, म्हणून आपण काय केलं इथे सिंग्युलर व्हर्ब आपण वापरलाय, मेक्स सिंग्युलर व्हर्ब आहे. ठीक आहे. आता दुसरा काय पहा, दोन्ही करते सिंग्युलर असेल, आयदर ऑर, नायदर नॉर, नॉट ओनली बट ऑल्सो सोबत, तर सिंग्युलर व्हर्ब वापरायचं. पण दोन्ही करते जर प्लुरल असतील तर मग मात्र व्हर्ब कसा आला पाहिजे, प्लुरल आला पाहिजे. इफ बोथ द सब्जेक्ट्स आर प्लुरल द व्हर्ब इज ऑल्सो प्लुरल इन नेचर, हे लक्षात घ्यायचंय तुम्हाला. आता रोजेस ऑर टुलिप्स आर गोइंग टू बी प्लांटेड इन द गार्डन धिस इयर, म्हणजे यावर्षी रोजेस, रोजेस काय, गुलाबाची फुलं, टुलिप्स म्हणजे काय, फुलांचा प्रकार, त्याचं मराठी नाव माहिती नाही मला. तर याला म्हटलं आपण इथे काय केलं, दोन्ही प्लुरल आहे म्हणून प्लुरल व्हर्ब वापरलाय. नायदर द स्टुडंट्स नॉर द टीचर्स वर इम्प्रेस्ड बाय हिज कमेंट्स, त्याच्या कमेंटनी विद्यार्थीही आणि टीचर कोणीही इम्प्रेस झालं नाही. मग इथे द स्टुडंट्स प्लुरल आहे नायदर सोबत, नॉर सोबत द टीचर्स प्लुरल आहे, म्हणून काय वापरलं, प्लुरल व्हर्ब आपण वापरलेला आहे. आयदर बुक्स ऑर बुकेट्स मेक ए नाईस गिफ्ट, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, समजलं का इथपर्यंत. ओके, आता आपण पाहूया 13C. काय पाहूया, 13C. पहा, दोन्ही सब्जेक्ट सिंग्युलर असेल, सिंग्युलर व्हर्ब, दोन्ही सब्जेक्ट प्लुरल असेल, प्लुरल व्हर्ब. पण आता एक सब्जेक्ट सिंग्युलर आहे, एक सब्जेक्ट प्लुरल आहे, मग काय करायचं हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. नाउ इफ वन सब्जेक्ट इज सिंग्युलर अँड वन इज प्लुरल द व्हर्ब इज मॅच्ड विथ द नियरर सब्जेक्ट. एक सिंग्युलर असेल आणि एक प्लुरल असेल, मग काय करायचं, हा मग जवळचा म्हणजे कर्त्याला लागून जो सब्जेक्ट आहे, क्रियापदाला जो जवळचा सब्जेक्ट असेल त्यानुसार मग तुम्हाला तो निर्णय घ्यायचा आहे. मग तुम्ही पहिल्याच्या अनुषंगाने समजा एक व्यक्ती माझ्या जवळ आहे, एक व्यक्ती दूर आहे, मग मी आधी कोणाची काळजी केली पाहिजे, जो जवळ आहे तो, बरोबर आहे की नाही. पण आपलं उलट आहे मानवी जीवनाचं, जो दूर आहे त्याची आपल्याला जास्त काळजी आहे, जवळ आहे त्याची काळजी नाही. ग्रामीण भागात किंवा शहरी भागात पहा, एक दोन भाऊ आहेत समजा, एक शहरात राहतो एक गावात राहतो. तर तो भाऊ आपल्या आईवडिलांची चांगली काळजी घेतो, आईवडिलांना त्याचं कौतुक नाही. तो बाहेरचा दिवाळीला एकदा आला, आईला 100 रुपयाचं लुगडं आणलं, थोडंसं दवाखान्यात पैसे दिले, काही वर्षभर त्याचं गुणगान गात राहते, बाई माय पोराकडे गेली होती, मला इकडे फिरवलं तिकडे फिरवलं, हे केलं ते केलं, मै सून तर रोज माय पाय दाबून देत जाय. आणि ही बिचारी गावाकडची रोज करते ती. आणि आमचे शेजारी आहेत, त्यांना असेच 2 मुलं आहेत. नाशिकला एक मुलगा राहतो, थोडंफार तो वर्षातनं एखाद दिवशी आईला 1000 रुपये देतो, आईला वर्षभर त्याचं कौतुक आहे, रोज जे करतो त्याचं कौतुक नाही. आपलं तसंच आहे की नाही. म्हणजे जवळ कोणी असेल त्याची किंमत करत नाही आपण, दूर असेल तर किंमत करतो. म्हणजे समजा आपला मित्र किंवा मैत्रीण असेल क्लोज, क्लोज कोणी, तर पहा दूर गेल्यानंतर फार काळजी वाटते, आणि जवळ असेल तर
जेवण केलं की नाही आपण असंही विचारत नाही ना, ह्युमन टेंडन्सी असतं ती. पहा, इफ वन सब्जेक्ट इज सिंग्युलर अँड वन इज प्लुरल, मग त्या कंडिशन्समध्ये काय होईल हे लक्षात ठेवायचं आहे. आता पहा, नायदर डॅनियल नॉर हिज ब्रदर्स प्लॅन टू गो फिशिंग धिस इयर. आता ब्रदर्स डॅनियल सिंग्युलर आहे, पण शेवटचा नॉर नंतर हिज ब्रदर्स प्लुरल आहे. दॅट इज वाय वी नीड टू यूज प्लुरल फॉर्म ऑफ द व्हर्ब. नायदर हिज ब्रदर्स नॉर डॅनियल प्लान्स टू गो फिशिंग धिस इयर. इथे नायदर सोबत ब्रदर्स प्लुरल आहे म्हणून, आणि पण नॉर सोबत डॅनियल सिंग्युलर आहे, म्हणजे एक सिंग्युलर एक प्लुरल, कन्फ्युजन असेल तर जो जवळचा आहे तो मॅनेज करायचा. ते डॅनियल सिंग्युलर आहे, मग काय वापरलं, सिंग्युलर व्हर्ब आपण वापरलेला आहे. कळलं का मित्रांनो? ठीक आहे, व्हेरी गुड. चला पुढे जाऊ. नाउ सम नाउन्स दॅट एंड इन एस आर सिंग्युलर इन मीनिंग अँड टेक सिंग्युलर व्हर्ब्स. आता नॉर्मली आपल्याला वाटतं की एखाद्या नामाचा शेवट समजा यस किंवा ईएसनी झाला असेल तर तो प्लुरलच असतो असं आपल्याला वाटतं. पण काही वेळेला काय होतं, काही असे नाऊन आहेत की ज्यांचं काय होतं, जरी शेवट एस किंवा ईएसनी झालेला आहे, शेवट एस किंवा ईएसनी झालेला आहे, परंतु तरीही ते काय असतात, सिंग्युलरच असतात. जसं न्यूज. न्यूज हे शेवट यसनी आहे, पण ते प्लुरल आहे का? नाही. बरोबर आहे की नाही? जसं सब्जेक्ट असतात आपले, फिजिक्स, मॅथमॅटिक्स, पॉलिटिक्स, इकॉनॉमिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, शेवटी यस लागला म्हणून ते प्लुरल आहे का? नाही, ते सिंग्युलरच कन्सिडर होतात. कोणते नाऊन आहे? जसं न्यूज. सिव्हिक्स म्हणजे नागरिकशास्त्र. मम्स गालफुगी, मीझल्स, डायबिटीज, एड्स, जिम्नॅस्टिक्स, ॲथलेटिक्स, एरोबिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, स्टॅटिस्टिक्स, इथिक्स, फिजिक्स, मॅथमॅटिक्स, पॉलिटिक्स एट्सेट्रा. हे सगळे सब्जेक्ट काय आहेत? हे नाऊन दिसायला प्लुरल आहे पण आहेत कसे? सिंग्युलर. यानंतर सिंग्युलर व्हर्ब. तसं ऑल्सो टायटल्स ऑफ बुक्स, काही पुस्तकांची नावे, मूव्हीज चित्रपटांची नावे, शॉर्ट स्टोरीज छोट्या छोट्या कथा असतात त्यांची नावे. त्यानंतर काय आहे? न्यूजपेपर अँड मॅगझिन आर्टिकल्स, वर्तमानपत्रांमध्ये आणि मासिकांमध्ये येणारे काही लेख. आर्टिकल्स म्हणजे लेख, स्तंभलेख. पोअम्स कविता. प्लेज म्हणजे ड्रामा आहे की, मे बी प्लुरल इन फॉर्म, दिसायला प्लुरल आहे, बट आर कन्सिडर्ड सिंग्युलर इन नंबर. ठीक आहे. आता उदाहरण पाहू. मोर ओव्हर द नेम्स ऑफ सम बिझनेसेस अँड जिओग्राफिकल टर्म्स आर ट्रीटेड सिमिलरली. काही बिझनेसेसचे नावं सुद्धा आपण सिमिलरली ट्रीट करतो. जसे की स्टॅटिस्टिक्स इज नॉट बिईंग ऑफर्ड धिस समर. या समरमध्ये स्टॅटिस्टिक्स हा विषय दिला जात नाही. स्टॅटिस्टिक्स नंतर सिंग्युलर व्हर्ब. नंतर द बर्ड्स इज माय फेवरेट मूवी. द बर्ड्स नंतर काय केला? सिंग्युलर व्हर्ब. द विंग्स ऑफ द डोव वॉज रिसेंटली शोन ऑन टेलिव्हिजन. विंग्स ऑफ द डोव काय वापरलं? सिंग्युलर व्हर्ब वापरलाय. फिंकल ब्रदर हॅज अ सेल धिस वीक. फिंकल ब्रदर्स नंतर काय वापरलंय? हॅज वापरलंय. होमोसेपियन्स इज ऑफन मिस्ड स्पेल. होमोसेपियन्स नंतर, होमोसेपियन्स म्हणजे ह्युमन बिंगचं सायंटिफिक नेम, सिंग्युलर व्हर्ब वापरलंय. ठीक आहे. त्यानंतर आता द फिलिपाईन्स. फिलिपाईन्स काय आहे? एका देशाचं नाव आहे. एका देशाचं काय आहे? नाव आहे फिलिपाईन्स. द फिलिपाईन्स हॅज ए ट्रॉपिकल क्लायमेट. फिलिपाईन्सचं क्लायमेट कसं आहे? ट्रॉपिकल आहे की नाही, उष्ण आहे थोडं, समुद्रानी ओढलेलं आहे. मग फिलिपाईन्स आहे. फिलिपाईन्स हे कसं आहे? ऑलरेडी प्लुरलच त्याचं नाव आहे. जसं द बहामाज, द नेदरलँड्स आहे की नाही, द स्वित्झर्लँड्स, नेदरलँड्स, फिलिपाईन्स नावातच यस आहे पण सिंग्युलर आहे. आता नोट लक्षात ठेवायचं. सम नाउन्स सच ॲज टॅक्टिक्स, ट्राउझर्स, सीझर्स, अकाउस्टिक एट्सेट्रा आर ऑलवेज प्लुरल. जे नाउन, अकाउस्टिक्स म्हणजे काय? हॉलमधलं एक बनावट आहे. जुन्या काळी किंवा अजूनही तुम्ही काही किल्ल्यांमध्ये गेलात, काही लेण्यांमध्ये गेलात, तुम्ही थोडंसं जरी बोललं तरी मोठ्याने आवाज घुमतो. लेणी वगैरे, वेरूळच्या लेण्या पहा, थोडं तुम्ही बोलला ना मोठ्याने काय होतो? तुमचा आवाज पसरतो, थोडं जरी तुम्ही बोललात तरी. बरोबर आहे. किंवा तुम्ही जुन्या काळी काही हॉल्स बांधल्या जायचे कार्यक्रमांसाठी, तर त्या हॉलची रचना अशी केल्या जायची की तिथे थोडं बोललं की आवाज घुमतो. किंवा जे सभागृह असतात, जे कार्यक्रमासाठीचे सभागृह, तिथं नॉर्मली जरी बोललात ना तरी काय होतं? ते ऐकू येतं. म्हणजे अकाउस्टिक. हां, यस, व्हेरी गुड. तर ते काय होतं की ते त्याची रचना जी आहे ती तशी केल्या जाते. आता समजा अलीकडे काय आहे की तुम्ही घर बांधलंय, आता घराला काच येतं, साऊंड प्रूफ काच. तुम्ही काय केलं? समजा एक पेंट येतो, त्या घराला साऊंड प्रूफ पेंट दिला किंवा साऊंड प्रूफ काच लावलं की तुम्ही बोलत असलेला बाहेर आवाज जात नाही, आहे की नाही. आणि मला असं वाटतं की ते असलं पण पाहिजे, आहे की नाही. तुम्ही खोलीमध्ये काय बोलताय हे तिसऱ्याला ऐकू जाण्याची गरज पण नाही ना, आहे की नाही. तर त्याला साऊंड प्रूफ पेंट येतं
का साऊंड प्रूफ त्याला काच येतं, ते पेंट लावलं की ते आवाज बाहेर जात नाही. म्हणजे या भिंतीतनं आता मी बोलतो ते बाहेर जात आहे, पण या भिंतीला दरवाजा लावला आणि साऊंड प्रूफ पेंट केलं तर ते आवाज बाहेर जात नाही, असं ते प्रूव्ह केलेलं आहे. काही नाऊन जसे प्लुरल असतात पेअरमध्ये, कैची सीझर्स पेअरमध्ये आहे, पॅन्ट्स पेअरमध्ये आहे, ट्राउझर्स आणि पॅन्ट एकच आहे, ट्राउझर्स हा ब्रिटिश शब्द आहे, पॅन्ट हा अमेरिकन शब्द आहे. दोन आहे, मी एकच घालून आलो का, आहे की नाही. शूज आहे, शूज एकच घालून आलो का, नाही. त्याच्यानंतर तुम्ही कुर्तीज घालता, दोन्ही हातात ते घातला, आहे की नाही. पायजमाज असेल मुली घालतात ते, सॉक्स आहे दोन घालतो आपण, बरोबर आहे. त्याच्यानंतर शूज आहे दोन घालतो, अजून काय, स्पेक्टॅकल्स आहे की नाही, ऐनक चष्मा दोन असतात आपल्या डोळ्यामध्ये. तर ज्या ज्या गोष्टी पेअरमध्ये येतात, जोडीमध्ये येतात, त्यानंतर मात्र काय केलं पाहिजे आपण, प्लुरलच वापरलं पाहिजे व्हर्ब. आता उदाहरण पहा, हीच टॅक्टिक्स आर स्निकी, टॅक्टिक्स नंतर प्लुरल व्हर्ब आहे. द ट्राउझर्स आर इन द कबर्ड, ट्राउझर्स नंतर प्लुरल व्हर्ब वापरलाय. द सीझर्स आर ऑन द टेबल, सीझर्स नंतर आपण प्लुरल वापरलाय. द अकाउस्टिक्स ऑफ द न्यू हॉल आर एक्सलंट, अकाउस्टिक्स नंतर आर वापरलाय. आलं लक्षामध्ये, ठीक आहे. पहा आता 15, वेन युनिट्स ऑफ मेजरमेंट म्हणजे मोजमापाची साधन, फॉर डिस्टन्स, टाइम, व्हॉल्यूम, हाईट, वेट, मनी एटसेट्रा आर यूज्ड ॲज सब्जेक्ट्स, दे युजली टेक दी सिंग्युलर व्हर्ब फॉर्म. आता आपण कधी कधी काय करतो की मोजमाप करताना वेळ मोजायची आहे आपल्याला, अंतर मोजायचं असेल, हाईट मोजायची असेल, एरिया मोजायचा असेल घराचा स्क्वेअर फीट्समध्ये वगैरे, तर आपण काय करतो, सिंग्युलर व्हर्ब त्यानंतर वापरतो. ठीक आहे. आता उदाहरण पहा, 2 टीस्पून्स ऑफ शुगर वॉज ऑल दॅट द केक रेसिपी नीडेड. आता 2 टीस्पून्स ऑफ शुगर, आता इथे आपण काय केलं, भलेही 2 असेल पण टीस्पून्स ऑफ शुगर 2 चमचे साखर, किती चमचे, 2, म्हणून काय वापरलंय, सिंग्युलर व्हर्ब वापरलंय. 4 किलोज ऑफ राईस इज इनफ फॉर अस, 4 किलो तांदूळ आमच्यासाठी पुरेसं आहे, असं आपण काय केलंय, वापरलंय वाक्यामध्ये. 4 किलोज ऑफ राईस इज इनफ फॉर अस, किलोज जरी प्लुरल असेल पण त्याच्या आधी 4 लावलाय, 4 सिंग्युलर आहे म्हणून काय केलं, सिंग्युलर वापरलाय. $5 इज टू मच टू पे फॉर ए हॉट डॉग, $5 इज टू मच टू पे फॉर ए हॉट डॉग. $5 काय आहे, डॉलर्सला मोजण्यासाठी 5 वापरलं म्हणून काय केला, सिंग्युलर व्हर्ब या ठिकाणी वापरलेला आहे. 10 ग्राम्स इज नॉट इनफ, 10 ग्राम्स नंतर काय केला, सिंग्युलर व्हर्ब वापरलेला आहे. ठीक आहे, समजलं का इथपर्यंत, आलं लक्षामध्ये, ठीक आहे. आता पुढचा रूल आहे, रूल नंबर 16. द वर्ड मेजॉरिटी कॅन बी सिंग्युलर ऑर प्लुरल. हा जो मेजॉरिटी शब्द आहे तो सिंग्युलर पण असू शकतो किंवा प्लुरल पण असू शकतो. इफ इट इज अलोन इट इज युजली सिंग्युलर, अँड इफ इट इज फॉलोड बाय अ प्लुरल नाउन इट इज युजली प्लुरल. म्हणजे मेजॉरिटी शब्द वाक्यामध्ये वापरलेला असेल, तो शब्द जर एकटा असेल तर तो सिंग्युलर वापरला जातो, आणि सिंग्युलर नंतर सिंग्युलर व्हर्ब, आणि त्याच्यानंतर काय आलं, प्लुरल नाउन जर आलं तर मग तो प्लुरल कन्सिडर होतो. आता पहा, द मेजॉरिटी बिलीव्स दॅट वी आर इन नो डेंजर. मेजॉरिटी नंतर कुठलंही नाव आलंय का, फक्त मेजॉरिटी आलं, बिलीव्स सिंग्युलर व्हर्ब आलं. द मेजॉरिटी ऑफ द स्टुडंट्स बिलीव्ह वी आर इन नो डेंजर. तर मेजॉरिटी नंतर स्टुडंट्सचे प्लुरल नाउन वापरले म्हणून बिलीव्ह आपण काय केलंय, प्लुरल व्हर्ब वापरलेलं आहे. इज दिस क्लिअर, गॉट इट, ठीक आहे. पुढे लक्षात घ्या, रूल नंबर 17. Phrases involving addition, multiplication, subtraction and division of numbers usually take the singular form. आता पहा, जिथे आपण बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार असं काही करतो ना, आकडेमोड, त्यानंतर मात्र काय केलं पाहिजे आपण, व्हर्ब सिंग्युलरच वापरला पाहिजे. ठीक आहे, जसं की 2 + 2 इज 4, 2 × 3 इज 6, 12 डिवायडेड बाय 6 इज 2, अशा अर्थाने आपण ते वापरलंय. ठीक आहे, आलं लक्षात. पहा आता रूल नंबर 18 आहे. विथ फ्रॅक्शनल एक्सप्रेशन्स द व्हर्ब विल बी डिटरमिन्ड बाय व्हॉट इज बिईंग मेजर्ड अँड वेदर इट इज काउंटेबल ऑर नॉट. जे फ्रॅक्शन असतात की नाही, 1/3, 18.3, 16.4, त्यानंतर आपण ठरवतो वाक्याच्या कॉन्टेक्स्टवर की व्हर्ब सिंग्युलर येईल किंवा प्लुरल. बघा, 2/3 ऑफ एनिमीज आर्मी इज इंजर्ड, 2/3, एनिमीज आर्मी, आर्मी काय सिंग्युलर आलं, 2/3, 2.3 आर्मी म्हणून काय वापरलं, सिंग्युलर. पहा, 2/3 ऑफ द एनिमीज सोल्जर्स आर इंजर्ड. आता 2/3 सोबत काय वापरलंय, सोल्जर्स प्लुरल नाउन. म्हणजे फ्रॅक्शनल एक्सप्रेशन जे आहेत ना, 1.5, 2.5, त्यांच्यासोबत आपण काय करतो,
काय करतो, जर ते सिंग्युलर नाऊन सोबत आले तर सिंग्युलर व्हर्ब आणि प्लुरल नाऊन सोबत आले तर प्लुरल व्हर्ब आपण वाक्यामध्ये वापरतो. आलं का लक्षामध्ये? कळलं इथपर्यंत? ठीक आहे. चला पुढे रूल नंबर 19 काय, द फ्रेज द नंबर इज ट्रीटेड ॲज सिंग्युलर अँड द फ्रेज अ नंबर इज ट्रीटेड ॲज प्लुरल. वाक्यामध्ये द नंबर वापरला तर सिंग्युलर व्हर्ब आणि अ नंबर आला तर प्लुरल. द नंबर ऑफ एम्प्लॉईज हॅज डिक्रीस्ड दिस इयर. भलेही एम्प्लॉईज हे नाऊन प्लुरल असेल पण फ्रेज कुठली आली, द नंबर, म्हणून क्रियापद कसा, सिंग्युलर आहे. अँड अ नंबर ऑफ एम्प्लॉईज आर बीइंग फायर्ड धिस इयर. आता अ नंबर नंतर आपण एम्प्लॉईज प्लुरल वापरलंय म्हणून काय केलंय, प्लुरल व्हर्ब आपण या ठिकाणी वापरलेला आहे. ठीक आहे, तसंच आहे. द फ्रेज दी ॲव्हरेज इज ट्रीटेड ॲज सिंग्युलर अँड ॲन ॲव्हरेज इज ट्रीटेड ॲज प्लुरल. दी ॲव्हरेज ऑफ द रिझल्ट्स वॉज 48.3. an average of 10 tests were done on each compound. म्हणजे दी ॲव्हरेज कसा आहे, सिंग्युलर, तसंच दी ॲव्हरेज सिंग्युलर आणि an ॲव्हरेज प्लुरल. तसंच काय आहे, द नंबर सिंग्युलर आणि अ नंबर प्लुरल. आला का लक्षामध्ये? हे काही महत्त्वाचे रूल्स जे आहेत ते आपण पाहिले. आता यानंतर आपण, म्हणजे आज तर वेळ आपल्याकडे नाही आहे, पण पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला काही क्वेश्चन, आता मी काय करणार आहे, माझ्याकडे वेगवेगळ्या भरतीचे पुस्तक आहेत, स्कॅन करून आपण जुने परीक्षेतले प्रश्न सोडवूया या टॉपिकवरचे. म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की परीक्षेमध्ये कसे प्रश्न विचारले जातात, त्यांचा दर्जा काय, आपण शिकलेल्या नियमांच्या आधारे ते कव्हर होते की नाही हे आपण जरा पाहूया. आणि सरते शेवटी मित्रांनो एक गोष्ट मला तुम्हाला सांगावीशी वाटते आता, म्हणून सांगतो. आता तुम्ही सगळे लहान आहात, काही खूप तुमचं एज नसेलच, माझ्या इतके उन्हाळे पावसाळे तुम्ही कदाचित पाहिले नसतील. एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, आयुष्यात तुमच्या भावनांची कदर करणारी लोक नाहीत. इवन युअर फॅमिली डझंट केअर फॉर यू. तुम्ही कुठल्या कष्टातून जाताय, कुठल्या मेंटल स्टेटमधून जाताय, कोणाला काहीही देणं घेणं नाही. दुनिया प्रॅक्टिकल आहे, बरोबर आहे. आपण प्रॅक्टिकल झालं पाहिजे. मी अनेक लोकांना माझ्या आयुष्यात मदत केली. कोणाला खाजगी नोकरी मिळवून दे, कोणाला रूमवर ठेव, कोणाचा खर्च कर, बरोबर आहे. मला अनेकदा फसवल्या गेलं, म्हणजे आत्तापर्यंत मला फसवणारीच लोक मिळाली, म्हणजे मला निभावणारी लोक माझ्यासोबत कधीच नाही मिळाली. पण मला त्याचं दुःख नाही आहे. माझ्या आयुष्यात मागच्या जन्माचं असेल काही पाप असेल ते मी, म्हणजे मी काहीतरी वाईट केलं असेल म्हणून माझ्यासोबत लोक वाईट करतात असं मी समजून घेतलं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो, हे जग पूर्ण स्वार्थी आहे. कितीही तुमचा बेस्ट फ्रेंड असू द्या, कितीही तुमचा फॅमिली मेंबर असू द्या, आश्वासनं सगळे देतात की नाही नाही मी जॉबला लागलो की तुला हेल्प करेल, तू पुण्याला जा, असे बोलणारे खूप लोक आहे. तू MPSC कर, तू UPSC कर, मी हेल्प करेल, अशी बोलणारी खूप लोक आहे. आई वडील सोडले तर कोणीही तुमच्या पाठीशी उभं राहत नाही. कायम लक्षात ठेवायचं, जितक्या लवकर तुम्ही या चक्रव्यूहातनं बाहेर पडाल तितकं तुमचा फायदा आहे. आपण जेव्हा वर्षानुवर्ष एकाच गोष्टीसाठी अटकतो ना, तर आपल्या आयुष्याचे गोल कधीच पूर्ण होत नाही. आणि आयुष्यात जॉब मिळवण्याव्यतिरिक्त पण बऱ्याच गोष्टी आहेत करण्यासारख्या. त्यामुळे काय करायचं आहे, ही अपॉर्च्युनिटी शेवटची समजायची की यार, स्वतःला सांगायचं की इसके बाद ना मेरे को शायद चान्स नहीं मिलेगा, बिकॉज सिच्युएशन मे नॉट ऑलवेज बी इन युअर फेवर. परिस्थिती प्रत्येकच वेळेला आपल्यासोबत नाही. नोबडी नोज व्हॉट मे हॅपन इन फ्युचर. काय होईल कोणीच सांगू शकत नाही. त्यामुळे कधीच कोणाच्या भरोशावर राहायचं नाही. आमच्या कम्युनिटीमध्ये एक संत होऊन गेले, संत सेवालाल महाराज. त्यांची वचनं, म्हणजे ही वॉज अ सायंटिस्ट ॲक्च्युली. तर त्यांनी सांगितलं की, वेगळ्या भाषेत बोलले, मी तुम्हाला मराठीत सांगतो की कधीच कोणाच्या भरोशावर राहू नका, पण तुम्ही दुसऱ्यांच्या भरोशाचे बना. म्हणजे स्वतः इतके मजबूत व्हा की लोकांना तुमचा भरोसा वाटला पाहिजे, तुम्ही नका राहू. त्यामुळे मित्रांनो ना, जेवढी एनर्जी तुमच्यामध्ये आहे ना, सगळी ओतून द्या स्वतःसाठी. सगळं काही आपल्या मनाने तयार केलं. लिमिटेशन्सला ब्रेक करा. आजकाल मी ना माझ्या लिमिटेशन्सला ब्रेक करायला लागलो आहे. स्वतःच्या लिमिटेशन्सला ना ब्रेक करता आला पाहिजे. समजा एका वेळी अभ्यासाला बसल्यावर सर मी 2 तास बसू शकतो फॉर एक्झाम्पल, 2 तास नाही मी 3 तास बसणार आहे. आणि अभ्यासाचा मूड झाला नाही, कधी कधी होतं आपल्याला कंटाळा येतं, तर बसून राहायचं स्टडी रूममध्ये. मला मार्गीचे प्रवीण चव्हाण सर जे आहेत ना, फार मोठा माणूस आहे, 30 वर्षात कितीतरी IAS घडवले. तो माणूस म्हणे, कंटाळा आला ना तर लायब्ररीत जाऊन टेबलवर फक्त बसून राहायचं, नका वाचू काहीच. पण तुमच्या टेबलवर तुम्ही काय करा, बसून राहा. तुमच्या आजूबाजूला जे बसतात ना स्टडी रूमला, साध्या भाषेत म्हटलं फाटली पाहिजे त्यांची, काय राव मुलगी अभ्यास करते, काय राव मुलगा अभ्यास करतो, चिपकलो पाहिजे. असं साध्या भाषेत आपला नितंब ना त्या खुर्चीला चिपकलं पाहिजे. कधी ऐकलं का तुम्ही की अभ्यास केल्यामुळे नितंबाला फोडा आल्याने माणूस मेला? अभ्यास केल्याने मरतं कोणी? कष्ट केल्याने मरतं का?
काम करतोय आणि माणूस मेलं मेले मनोज सर शिकवता ऐकलं का असं कधी? त्यामुळे आयुष्यात एक लक्षात ठेवायचं की यार ये लास्ट काही अपॉर्च्युनिटीज आहे. आणि तसं हे भरती फिरती आता आलेले आहेत ना, नंतर पुढचे 2-3 वर्ष येणार नाही, दरवर्षी नाही आहेत. मग वेगळ्या भरत्या येतील, पण हे नाही आहेत जे तुम्ही करताय. त्यामुळे असं समजायचं की सर ये लास्ट आहे मेरे लाईफ का. जेवढी एनर्जी आहे ना स्वतःमध्ये ओतून द्यायचं. असं म्हणतात ना, टेक युअर हार्ट आउट, बर्न मिडनाईट ऑइल. काय होईल? डोळे थोडेसे खोल जातील, त्वचेवर थोडे जागरण केलं, काळजी नाही घेतली, थोडे पिंपल्स येतील, हरकत नाही, येऊ द्या. थोडीशी हालत वीक होईल, काय फरक पड़ता? एक बार अपने गोल को अचीव कर लोगे ना, ट्रेनिंग अकेडमी में जाओगे, अच्छा खाना वाना खाओगे, पैसे आ जाएंगे. तब्येत बनवता येते की नाही? वाढलेलं कमी करता येतं, कमी केलेलं वाढवता येतं. चांगलं डरमॅटचं ट्रीटमेंट घेतलं, है एकदम चिकना हो जाता है आदमी, काय हरकत आहे त्याला? होऊ द्या. आत्ता काय होतं आता असं वाटलं पाहिजे तुम्हाला, सर वाट लागली सर, पण काहीतरी भारी झालं. काय आलं पाहिजे वाक्य? सर वाट लागली हो, पण काहीतरी भारी झालं. असं तुम्हाला स्वतःवर प्राऊड असला पाहिजे. समजा तुम्ही भरती तुमचं झालं आणि तुम्ही कधीतरी मला अरे झालं बाबा मुलीचं सिलेक्शन, तुम्ही असं आले सॅटिस्फाय झालं पाहिजे. आणि शेवटी जे होईल ते होईल. यश अपयश आपल्या हातात नाही. आपण अपयशी झालो तरी परवा नाही, पण एवढा प्रयत्न करायचा की आपल्याला वाटलं पाहिजे साले याच्यापेक्षा जास्त मी करूच शकलो नसतो. त्यामुळे फॅमिली, मित्र मैत्रीण, सोसायटी, तुम्हाला फ्रँकली सांगतो मित्रांनो, अलीकडे ना मी माझा मोबाईल बंद ठेवायला लागलो आहे. आय कीप माय फोन ऑफ. उघडल्यानंतर मला 10 मिस कॉल दिसतात, मी कोणालाही कॉल बॅक करत नाही, एक्सेप्ट माय मदर. तेही मी त्यांना रेग्युलर कॉल करत नाही. मला लक्षात आलं की एक दिन शिकायत आपको दुनिया से नहीं अपने आप से होगी की लोग अपने काम में बिझी थे और मैं दुनियादारी में उलझा रहा. आहे की नाही? मला हे अनुभव आलेले आहेत. मी कुठेतरी अपयशी झालोय ना या सगळ्या कारणांमुळे. ज्या लोकांना मी मोठं केलं, ज्यांना मी शिकवलं, ज्यांना पैसे दिले, ज्यांना नोकरी मिळवून दिली, आज ते लाखो कमवत आहेत, पण कधी रुपयाची सुद्धा वस्तू त्यांनी मला दिली नाही. कृतज्ञता जो प्रकार आहे ना मित्रांनो, तो लोकांकडे नाही आहे. म्हणून अलीकडे मी नाही उचलत फोन, मी नाही रिप्लाय देत, नाही हेल्प करत कोणाला. आणि हेल्प करायची असेल तर आय डिमांड मनी. मी सांगतो त्याला माझ्या काउन्सिलिंगचा एवढा पैसा आहे, पटत असेल तर बोल, नाही तर राहू दे. काल मला एका स्टुडंटचा सर ते डॉक्युमेंट्स आहे, आय एम सॉरी मी आता ते कामं करत नाही, तू संबंधित व्यक्तीला बोल. मला कळून गेलं की तुम्ही काहीही करा, त्याचं परत तुम्हाला काही मिळत नाही. त्यापेक्षा कोणासाठी काही करणंही नको आणि झंझट, हेल्पही नाही, झंझटही लावून घ्यायची नाही. जो गरजू असेल तो आपल्याकडे येईल, गरजूला हेल्प करायची. त्यामुळे हे तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो, यू हॅव टू स्टडी डे अँड नाईट. खूप अभ्यास करायचा आहे आणि वाटचाल करायची की आपल्याला आपलं ध्येय कसं मिळेल. थोडंसं आपली वाट लागली तरी हरकत नाही, पण काय झालं पाहिजे? वाट लागली पण काहीतरी